नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहोत आपण सँडविच। सँडविच बनवण्यासाठी लागणार आहे 2 ते 3 कांदे, 2 ते 3 शिमला मिरची आणि 2 ते 3 टोमॅटो। त्यासाठी लागणार आहे तूप, मेयोनेज आणि ब्रेड। चला तर मग आपण बनवूया सँडविच। सँडविच बनवण्यासाठी हे सँडविच मेकर आणि हे ब्रेड। ब्रेडला मागच्या बाजूने असं तूप लावायचं। अगोदर मेकरला लावून घ्यायचं। असं ह्याच्यावर टाकायचं। नंतर ही शेजवान चटणी अशी लावून घ्यायची। चटणी लावल्यानंतर त्यावर असं हे कांदा पसरून घ्यायचा। नंतर शिमला मिरची, आणि नंतर घ्यायचं हे टोमॅटो। कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची अशी कट करून घ्यायची गोल गोल। कांदा, टोमॅटो, शिमला मिरची अशी कट करून घ्यायची आणि त्यावर टाकायचं नंतर असं मेयोनेज। हे त्यावर दुसरं ब्रेड टाकायचं। ब्रेडला असं हे तूप लावून घ्यायचं। दुसऱ्या पण ब्रेडला तसंच करायचं। तूप वरच्या बाजूनी आणि मधल्या बाजूनी ही चटणी लावायची अशी। मधल्या बाजूनी चटणी लावली असं टाकायचं आणि नंतर हे असं बंद करून घ्यायचं। बंद करून घेतल्यानंतर हे असं गॅस ऑन करायचा आणि 5 ते 10 मिनिट त्याला चांगलं शिजू द्यायचं। दोन्ही बाजूनी असं परतवायचं, खालीवर खालीवर करायचं। आता हे सँडविच तयार झालेलं आहे। आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे पहा, हे असं निघतं। तूप लावल्याच्या नंतर असं निघतं। तूप जर नाही लावलं तर त्याला चिटकून बसतं ते। हे झालं आहे सँडविच तयार। आता आपल्या घरातल्या 2 मुलांमध्ये भांडण नको व्हायला म्हणून आपण याचे 2 पीस करून घेऊया। तर हे अशा पद्धतीने आपलं सँडविच तयार आहे। अशा पद्धतीने घरच्या घरी बनवलेलं आहे चविष्ट असं सँडविच। खात रहा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।